जर तुमच्या फॅमिलीमध्ये फारसी भेंडीची भाजी खायला कोणाला आवडत नसेल तर एकदा अशा पद्धतीने भेंडीची भाजी नक्की बनवा। एकदा खाल्ल्यानंतर त्याची चव तुम्ही अजिबात विसरणार नाही आणि नावडती भेंडीची भाजी तुमच्या आवडीची बनेल। तर कशा पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर पटकन मग वेळ न लावता याची रेसिपी पाहूयात। सगळ्यात अगोदर भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे। याच्यावरती पाणी नाही राहिलं पाहिजे। 2 टोमॅटो, आलं आणि लसूण हे बारीक करून घ्यायचं आहे। तर इथे पहा भेंडीच्या देठाकडचा आणि पुढचा शेंड्याचा भाग काढून अशा पद्धतीने भेंडीचे मधून काप करून अशी लांब लांब भेंडी कट करून घेतलेली आहे। त्यानंतर कढईमध्ये बघा 1 चमचाभर तेल मी गरम करायला ठेवले। तेल तापल्यानंतर त्यामध्ये चिरलेली भेंडी घालायची। अगदी थोडीशी हलकीशी भेंडी अगोदर भाजून घ्यायची आणि भेंडी बघा धुतल्यानंतर स्वच्छ अशा एका कपड्याने पुसून घेतल्यामुळे यामध्ये पाणी राहिलं नाही। नाहीतर काय होतं बऱ्याचदा भेंडीवरती पाणी राहिली की अशी भाजताना भेंडी एकदम चिकट होते आणि व्यवस्थित भाजली जात नाही। भेंडी पटकन भाजावी यासाठी थोडंसं मीठ घालायचं। मीठ घातल्यानंतर अगदी थोडीशी हळद, मीठ आणि हळद घातल्यानंतर थोडा वेळ भेंडी परतून घ्यायची आहे। तुम्ही जर माझ्या चॅनेलवरची ही रेसिपी पहिल्यांदा पाहत असाल आणि तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर प्लीज आपल्या चॅनेलला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि गायत्रीज किचन मराठी या माझ्या रेसिपी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। तुमचा एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा असतो। तर भेंडी बघा छान अशी परतून झालेली आहे आणि परतून झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे थोडंसं लाल तिखट। अगोदर जर लाल तिखट घातलं असतं तर ते पटकन करपलं जातं आणि त्याचा एक दणकारा उठतो। त्यामुळे भेंडी परतून झाल्यानंतरच लाल तिखट घालायचं आहे आणि लाल तिखट घातल्यानंतर अगदी थोडीशी 1 मिनिटभर भेंडी परतून घ्यायची। तर चांगली भेंडी परतले एका प्लेटमध्ये काढून घेते। आता याच कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे। 1-2 चमचे तेल घातलेलं आहे मी। तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये घालायची आहे मोहरी। मोहरी छान अशी तडतडल्यानंतर इथे मिरे आणि लवंग घेतली आहे। 5-6 मिरे आणि 2-3 लवंग घेतली। त्यानंतर 2 तमालपत्र म्हणजे तेजपत्ता घातलेला आहे यामध्ये आणि छान असं तडतडल्यानंतर थोडेसे जिरे घातले अर्धा चमचा। खडे मसाले घातल्यामुळे खूप छान टेस्ट येते, स्वाद छान येतो भाजीला, त्यामुळे नक्की खडे मसाले घालायचे आहेत। त्यानंतर 2 कांदे चिरून घेतले होते, चिरलेला कांदा सुद्धा यामध्ये घातला आणि आता थोडंसं हे परतून घ्यायचंय। कांदा थोडासा परतल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालते आणि कढीपत्ता घातल्यानंतर पुन्हा चांगला कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला परतून झालाय। आता यामध्ये घालते बारीक केलेले टोमॅटो, आलं, लसूण याची पेस्ट बनवली होती। टोमॅटो पेस्ट घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचे आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे परतून घ्यायचं आहे। भेंडीची भाजी आणखीनच चवदार होण्यासाठी आता यामध्ये घालायचं आहे 1 चमचा आलं आणि लसूण मी ठेचून घेतलेला आहे, म्हणजे आलं लसूण पेस्ट 1 चमचा घालते आणि आलं लसणाचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे। छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये सुके मसाले घालते। तर इथे पहा 1.5 चमचा मी लाल तिखट घातलेला आहे। त्यानंतर 1.5 चमचा धने पावडर घालायचे। धने पावडर घातल्यामुळे पण खूप छान स्वाद येतो आणि तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता। त्यानंतर 1 चमचा भरून मी बेसन पीठ घातलेलं आहे। बेसन पीठ घातल्यामुळे भाजीला एक छान असा दाटसरपणा येतो, त्यामुळे बेसन पीठ नक्की घालायचे। अगदी थोडा वेळ बेसन पीठ सुद्धा या ग्रेव्हीमध्ये भाजून घ्यायचे आणि त्यानंतर घालायचं आहे आता इथे 4 चमचे दही घेतले मी आणि घट्ट दही घेतलेलं आहे। बऱ्याच लेडीजची बघा तक्रार असते मसाला भेंडी बनवताना जेव्हा दही घालतात यामध्ये तेव्हा दही ते फाटलं जातं। असं होऊ नये यासाठी बेसन पीठ हे नक्की घालायचं आहे। बेसन पीठ घातलं की एक दाटसरपणा पण येतो आणि दही असं व्यवस्थित असं मिक्स होतं यामध्ये। तर हे सुद्धा आता चांगलं मिक्स करून घ्यायचं। चांगलं मिक्स झाल्यानंतर यामध्ये आता भेंडी घालायची। भेंडी घातल्यानंतर सुद्धा अजून 1-2 मिनिट हे परतून घ्यायचंय। त्यानंतर घालायचं आहे थोडंसं पाणी, अगदी थोडंसं पाणी घालायचं, जास्त पातळ नसते भाजी ही।
पाणी घातल्यानंतर सुद्धा थोडा वेळ मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ घालते. मीठ घातल्यानंतर सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि अगदी थोडंसं 1-2-3 मिनिटाकरता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवरती हे शिजून द्यायचं आहे. भेंडी परतून घेतल्यामुळे पटकन शिजली जाते, फारसा वेळ नाही लागत याला. तर बघा एकदम दाटसर अशी ग्रेव्ही झाली. अगदी पटकन भाजी तयार होते. तर आजची एकदम साधी सिंपल आणि पटकन होणारी रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर अशाच प्रकारच्या नवीन जुन्या पारंपरिक रेसिपी पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.